नमस्कार, निक्षाला.com मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. जर्मनीमध्ये शिकण्याचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर्मनीमध्ये जर तुम्ही कुठलेही शिक्षण घेण्यासाठी जात आहात, कुठल्याही प्रोग्रामला तुम्ही ऍडमिशन घेतलाय, तर त्यासाठी तुम्हाला स्टुडंट विजाची गरज पडणार आहे. स्टुडंट विजासाठी तुम्हाला अप्लाय करायला लागेल आणि हा स्टुडंट विजासाठी तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करणार आहात, त्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या सर्टिफिकेट्सची गरज पडणार आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मग वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती येऊयात. तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या सर्च इंजिनवरती जाऊन VFS बुक अँड अपॉइंटमेंट असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमची पहिलीच वेबसाईट मिळेल. वेबसाईटवरती क्लिक करा. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्याचा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल बुक नाव. बुक नावच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढचा डॅशबोर्ड ओपन होईल. पुढे काय असेल तर तुम्हाला पुढे ईमेल ऍड्रेस आणि तुमचा पासवर्ड टाकून लॉग इन करायचं. जर अकाउंट नसेल तर आय डोंट हॅव अन अकाउंटला क्लिक करा आणि तुमचं अकाउंट क्रिएट करा आधी. त्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे अजून एक ऑप्शन दिसेल, तिथे लिहिलेलं असेल स्टार्ट न्यू बुकिंग. स्टार्ट न्यू बुकिंगला क्लिक करायचं आहे. स्टार्ट न्यू ऑप्शनला केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवरती आले. पुढच्या पेजवरती आल्यानंतर चूज युअर ऍप्लिकेशन सेंटर असा पहिला तुमचा पर्याय आहे. या पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन सेंटर चूज करायचं आहे. ज्यामध्ये जर कधी तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर तुम्हाला मुंबई हे सिलेक्ट करावं लागेल. तुम्हाला मुंबईमध्ये देखील 2 पर्याय उपलब्ध असतील आणि पुण्याचं देखील उपलब्ध असेल, परंतु तुम्हाला पुण्याचं नाही सिलेक्ट करायचं आणि मुंबईमध्ये तुम्हाला 2 पर्याय बघायला मिळतील. त्याच्यामध्ये काउन्सिलेट जनरल ऑफ जर्मनी आणि व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर हे देखील एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्हाला सेकंड ऑप्शन जे की मुंबईमधील व्हिसा ऍप्लिकेशन सेंटर हे वाला ऑप्शन आहे, या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, चूज युअर अपॉइंटमेंट कॅटेगरी. अपॉइंटमेंट कॅटेगरीमध्ये तुम्हाला नॅशनल व्हिसा स्टे फॉर मोर दॅन 90 डेज स्टुडंट व्हिसा असं तुम्हाला एक पर्याय बघायला मिळेल. ST त्यापुढे तुम्हाला असं बघायला मिळेल. जर तुम्ही मोबाईलवरती क्लिक बघत असाल तर त्या पर्यायाला तुम्हाला निवडायचं आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट अत्यंत मॅन्डेटरी आहे. तुम्हाला नॅशनल व्हिसालाच अप्लाय करायचं आहे. यानंतर तुम्हाला शेवटची गोष्ट सिलेक्ट करायची आहे, ती म्हणजे चूज युअर सब कॅटेगरी. सब कॅटेगरी काय असेल, आता सब कॅटेगरीच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे बघायला मिळेल पहिलं ऑप्शन असेल स्टुडंट व्हिसा स्टुडंट विथ APS सर्टिफिकेट. हेच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मोस्टली केसेसमध्ये तुमच्याकडे हेच असेल. APS सर्टिफिकेटची तुम्हाला गरज असते. तुम्ही APS सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल ते APS सर्टिफिकेट वाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये दुसरा एक पर्याय देखील आहे, त्यामध्ये स्टुडंट व्हिसा विथ APS रिपोर्ट लेटर हे देखील आहे. रिपोर्ट लेटर एक नावाचा पर्याय असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट लेटर नंतर रिपोर्ट मिळणार असतो. त्याचा रिपोर्ट लेटर तुम्ही तिथं सबमिट करू शकता. परंतु मोस्टली केसेसमध्ये सगळ्यात मॅन्डेटरी तरी पहिला पर्याय असेल, ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे APS सर्टिफिकेट. APS सर्टिफिकेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता सध्या आपल्याला बघायला मिळते, वी आर सॉरी बट नो अपॉइंटमेंट स्लॉट्स आर करंटली अवेलेबल. न्यू स्लॉट्स ओपन ऍट रेग्युलर इंटरव्हल्स. प्लीज ट्राय अगेन लेटर असं तुम्हाला तिथे बघायला मिळेल. मोस्टली केसेसमध्ये आता सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणातले अप्लिकेशन सबमिट होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट येतात, त्यामुळे सध्या तुम्हाला बघायला मिळते की कुठलेही स्लॉट्स अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला हा दिवसातून किमान 5 वेळा ट्राय करायचा आहे. तुम्ही किमान 5 वेळा ट्राय कराल तेव्हा मग कदाचित तुम्हाला पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी जागा मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंतच्या प्रोसेससाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता बऱ्याचशा स्टुडंट सोबत हेच होतंय. बऱ्याचशा स्टुडंटला सध्या स्लॉट्स अवेलेबल होत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला स्लॉट मिळवण्यासाठी एका दिवसातून किमान 5 वेळा तरी ट्राय करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हे कन्सिस्टन्सली ट्राय करत राहा जोपर्यंत तुमचा स्लॉट बुक होत नाही तोपर्यंत. APS सर्टिफिकेट बद्दल मी मध्ये बोललो, हे अत्यंत महत्वाचं आहे. या गोष्टीविषयी तुम्ही लक्षात ठेवा. APS सर्टिफिकेट तुम्हाला आधी काढायचं आहे. तर मग अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्लॉट बुक करू शकता. तुमच्या व्हिसासाठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यांचं उत्तर घेऊन आम्ही नक्की येऊ. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.